नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामीण भागात फ्लॅट घेताना कोणती काळजी घ्यावी, कोणकोणते कागदपत्र तपासून घ्यावीत, कोणकोणत्या परवानग्या त्यासाठी आवश्यक असतात, इमारत बांधण्यासाठी कोणत्या खात्याकडून परवानग्या आणि इमारतीचे नकाशे मंजूर करण्यात येतात, अशा परवानग्यावर आपण नक्की काय पाहावं की जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, ते आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। जर तुम्ही ग्रामीण भागातल्या बिल्डरकडून फ्लॅट घेणार असाल तर सर्वप्रथम मालमत्ता पत्र किंवा सातबाराचा उतारा पाहणं आवश्यक असतं। बऱ्याच वेळा सातबाऱ्यावर बिल्डरचं नाव नसतं, त्यानं ती जमीन डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतलेली असते। त्याबाबत त्यानं जागा मालकाबरोबर डेव्हलपमेंटचा करार केलेला असतो, तसेच पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा घेतलेली असते। त्यामुळे ग्रामीण भागात फ्लॅट विकत घेताना बिल्डरनं करून घेतलेलं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तसेच पॉवर ऑफ अटर्नी सुद्धा पाहणं गरजेचं आहे। अनेक वेळा मालमत्ता पत्रकावर ज्या व्यक्तीचं नाव असतं अशी व्यक्तीच ती बिल्डिंग किंवा इमारत बांधत असते, म्हणजेच बिल्डर खुद्द जागा मालक असतो। त्यावेळी त्याचं नाव मालमत्ता पत्रकावर किंवा सातबाऱ्यावर असतं। अशा वेळी ज्या जमिनीवर बिल्डर ती इमारत बांधणार आहे ती जमीन त्यानं बऱ्याच वेळा खरेदी खतानं विकत घेतलेली असते। त्याबाबतची नोंद मालमत्ता पत्रकावर असते, त्याबाबतचा फेरफार सुद्धा मालमत्ता पत्रकावर करण्यात आलेला असतो। असा फेरफार काढून पाहिल्यास त्या बिल्डरनं ती जमीन विकत घेतल्याची खात्री आपणास करून घेता येते। तसेच जमीन जर त्याची वडिलोपार्जित असेल तर त्याचाही फेरफार मालमत्ता पत्रकावर आपल्याला दिसून येतो। अशी जमीन डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या बिल्डरला इतर वारसांनी संमती दिलेली असते आणि डेव्हलपमेंट करण्यासाठीचे सर्व अधिकार बिल्डरला दिलेले असतात। म्हणजेच जर जागा मालकच ती जमीन डेव्हलप करणार असेल तर त्याबाबतचे कोलमुत्यार पत्र म्हणजेच पॉवर ऑफ अटर्नी तो इतर वारसांकडून घेत असतो। अशी पॉवर ऑफ अटर्नी रजिस्ट्रेशन करणं अत्यंत आवश्यक असतं। जर त्या प्रोजेक्टमध्ये 5000 स्क्वेअर फीटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर त्याबाबत महारेराचे म्हणजेच रेराचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात यावी। त्यामुळे रेराचा नोंदणी क्रमांक बिल्डरकडं असणं आवश्यक आहे। जर त्या जमिनीवर 5000 स्क्वेअर फीटापेक्षा कमी बांधकाम होत असेल तर रेरा प्रमाणपत्राची आवश्यकता असत नाही, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। अशी जमीन शेतजमीन असेल तर त्या जमिनीचा सातबारा असतो आणि ती जमीन जर बिनशेती असेल तर सातबारा उतार्यावर बिनशेती अशी नोंद असते। त्यामुळे ती जमीन बिनशेती करून घेण्यात आलेली आहे किंवा नाही याची खातरजमा करणं अत्यंत आवश्यक आहे। जर अशी शेतजमीन असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्या सदरची जमीन बिनशेती करून घेण्यात आलेली आहे किंवा नाही, त्यामुळं त्याबाबतची एनए ऑर्डर म्हणजेच बिनशेती परवानगी आहे किंवा नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, एनए ऑर्डरमध्ये काही अटी व शर्ती दिलेल्या असतात, त्या देखील तुम्ही पाहणं गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळा अशी एनए ऑर्डर 2 किंवा 5 वर्षाकरताच दिलेली असते। सदर मुदतीत बांधकाम जर पूर्ण झाले नाही तर ती जमीन पुन्हा शेत जमीन म्हणून समजली जाईल अशी अट सुद्धा त्या एनए ऑर्डरमध्ये किंवा बिनशेती ऑर्डरमध्ये टाकण्यात आलेली असते। त्यामुळे एनए ऑर्डर एक्सपायर झालेली तर नाही ना याची खातरजमा करणं अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, ग्रामीण भागात टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून इमारतीचा नकाशा मंजूर करण्यात येतो। जर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटनं इमारतीचा नकाशा मंजूर केलेला असेल तर नक्की किती मजल्याची इमारत बांधण्याचा नकाशा मंजूर केलाय ते आपण पाहणं गरजेचं आहे। तसेच त्या मंजूर नकाशावर गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक नमूद करण्यात आलाय किंवा नाही, हा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक मालमत्ता पत्रकावर किंवा सातबाऱ्यावर नमूद असल्याप्रमाणे आहे किंवा नाही हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे। जर ही सारी कागदपत्र असतील तरच बँक अशा प्रोजेक्टला हाऊसिंग लोन मंजूर करत असते, अन्यथा नाही।
त्यामुळे ग्रामीण भागात फ्लॅट घेण्या अगोदर सगळी कागदपत्र तपासून घेतल्यास आपल्या फसवणुकीची शक्यता राहत नाही आणि आपल्याला मनस्तापाला सामोरं जावं लागत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.